नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, रँकसूत्रा या यूट्यूब चॅनलवरती सर्व भावांचे आणि बहिणींचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल प्रशासकीय बैठका आणि अधिकृत सूत्रांकडून आलेली अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आजची सर्वात मोठी बातमी आहे बँक खाते आधार सीडिंग विशेष शिबिरे। आजचा मुख्य निर्णय आहे अनेक महिलांचे अर्ज मंजूर अप्रूव्हल पैसे अडकले आहेत, यावर तोडगा म्हणून आज शासनाने प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर विशेष बँक समन्वय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत। बँकेकडून थेट मदत। महिलांना आता आधार सीडिंग म्हणजे डीबीटी ॲक्टिव्ह करण्यासाठी बँकेत ताऱ्यासारखे फेरा मारावे लागणार नाहीत। अंगणवाडी केंद्र आणि ग्रामपंचायत पातळीवरच बँक प्रतिनिधींच्या मदतीने हे काम पूर्ण केले जात आहे। अपात्र आणि संशयास्पद अर्जांची स्क्रुटिनी वेगवान। घरोघरी पडताळणी। ज्या महिलांच्या अर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या किंवा ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, अशा अर्जांची आज स्थानिक प्रशासनाकडून कसून तपासणी सुरू आहे। बोगस अर्ज बाद। एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिलांनी नियमबाह्य पद्धतीने लाभ घेतला असल्यास किंवा कुटुंबात ट्रॅक्टर 4 चाकी वाहन असतानाही माहिती लपवली असल्यास असे अर्ज मोठ्या प्रमाणावर अप्रूव्ह केले जात आहेत। थकीत हप्त्यांचे वितरण म्हणजे पेंडिंग इन्स्टॉलमेंट्स। ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक त्रुटींमुळे रखडले होते आणि त्यांनी ते नुकतेच दुरुस्त एडिट केले आहेत, अशा महिलांच्या खात्यात मागील थकीत हप्त्यांचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा करण्याची प्रक्रिया आज बँकांकडून सुरू ठेवण्यात आली आहे। बहिणींनो, आजची सर्वात मोठी अपडेट ही आहे की जर तुमच्या अर्जाचे स्टेटस अप्रूव्हल आहे पण तरीही खात्यात एकही रुपया आला नाही तर तुमच्या बँकेत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे सक्रिय नाही। आजपासून सरकारने यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे। लगेच तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुमचे बँक खाते आधारशी सीडेड आहे की नाही हे तपासून घ्या, अन्यथा पुढील हप्ते कायमचे थांबू शकतात, म्हणजे कायमचे 1,500 रुपये थांबू शकतात। ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ही महत्त्वाची वाटली का नाही ते